वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखम करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वंदे। आज एक विशेष तिथी आहे कॅलेंडर मध्ये। कुठली तिथी आहे माहिती आहे का तुम्हाला? चंद्रग्रहण आहेच, पण त्याच्यापेक्षाही आज पौर्णिमा आहे आणि ह्या पौर्णिमेला भाद्र पौर्णिमा, भाद्रपद महिना आहे ना, भाद्र पौर्णिमा म्हणते। भाद्र पौर्णिमेला काय झालेलं आहे नक्की? तर भाद्रपद पौर्णिमेला श्रीमद भागवत प्रकट झालं या जगामध्ये। म्हणून जसं डिसेंबर महिन्यामध्ये भगवद्गीता जयंती साजरी करतो आपण, ज्याला मोक्षदा एकादशी म्हणतात। मोक्षदा एकादशीला भगवान कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती भगवद्गीता सांगितली आणि त्याच्यानंतर पुढे 18 दिवस महाभारताचं युद्ध झालं। तसं ह्या भाद्र पौर्णिमेला शुकदेव गोस्वामींनी कुणाला भागवतम कथन केलं? परीक्षित महाराजांना। तर आजचा दिवस होता। आजपासून मला माहित नाही की इथून पुढे 7 दिवस केलं का आजचा शेवटचा दिवस होता माहित नाही मला, पण 7 दिवस श्रीमद भागवत कथा केली। तर ह्या भाद्रपद पौर्णिमेला श्रीमद भागवत प्रकट दिन म्हणतात आणि या श्रीमद भागवत आजच्या दिवशी जो कोणी श्रीमद भागवत दान करतो तर तो व्यक्ती जन्म मृत्यूच्या चक्रात मुक्त होतो। त्यामुळं आजच्या दिवशी श्रीमद भागवताचं दान करणं, अध्ययन करणं, कथा करणं त्याचं महात्म्य फार वेगळं आहे। म्हणून हे श्रीमद भागवताचा फार गुणगौरव वैष्णव आचार्यांनी केलेला आहे। तो काय गुणगान केले पहा। श्रीमद भागवत काय इतकं, पुराण किती आहेत माहिती आहे का? 18 पुराण आहेत, उपपुराण आणखी आहेत। मत्स्य पुराण, कूर्म पुराण, अग्नि पुराण, नारद पुराण, ब्रह्मांड पुराण, मार्कंडेय पुराण, स्कंद पुराण, पद्म पुराण, विष्णू पुराण, शिव पुराण, किती पुराण आहेत। पण या सगळ्या पुराणांमध्ये श्रेष्ठ पुराण कुठलं सांगितलं असेल? भागवत महापुराण। याला काय म्हटलेलं आहे? महापुराण। का म्हटलंय बरं? कारण श्रीमद भागवत जे आहे ते अमल पुराण म्हटलेलं आहे। अमल पुराण असं का म्हटलेलं आहे ते आता आपण बघू। पहिल्यांदा इथं सनातन गोस्वामी चैतन्य महाप्रभूंचे पार्षद आहेत। सनातन गोस्वामीने श्रीमद भागवताचं महात्म्य काही श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे। त्यांनी ग्रंथ लिहिलाय श्रीकृष्ण लीलास्तव। तर त्या श्रीकृष्ण लीलास्तव मध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य ते वर्णन करतायत। तर तुम्ही माझ्या पाठीमागून ते महात्म्य आजच्या दिवशी पठन करा। सर्वांनी म्हणा पाठीमागून, सर्वशास्त्राब्दी पीयूष सर्व वेदैक सत्फल सर्व सिद्धांत रत्नाढ्य सर्व लोकैक दिग्प्रद सर्व भागवत प्राण श्रीमद भागवत प्रभो कलिध्वांतो उदितादित्यो श्रीकृष्ण परिवर्तित। आता ह्याचा अर्थ पहा, अजून पुढे श्लोक आहेत, ह्याचा अर्थ बघून ते आपण उच्चारण करू। हे श्रीमद भागवतमला संबोधन करत आहेत। ते म्हणत आहेत की हे श्रीमद भागवतम हे सगळ्या वैदिक शास्त्राब्दी पीयूष, सगळे शास्त्र आहेत, 4 वेद आहेत, 108 उपनिषद आहेत, 18 पुराण आहेत, उपपुराण आहेत आणि श्रुती आहेत, स्मृती आहेत, इतिहास आहेत। या सगळ्यामध्ये ह्याला शास्त्राब्दी पीयूष म्हणते, महासागर म्हणते। आता हा महासागर असल्यामुळे ज्ञानाचा सागर आहे। आता ज्ञानाचा सागर असल्यामुळं या ज्ञानाच्या सागरात एखाद्या माणसानं किती जरी पोहायचं ठरवलं तरी त्याचा काही पार लागत नाही।
कारण सागर काही शेवटी पोहायला गेलो तरी त्याचा पार कुणाला माणसाला तरी शक्य नाहीये, बरोबर आहे की नाही? मग या ज्ञानाचं सार काय आहे? या ज्ञानाचं सार काय आहे? तर तो म्हणजे श्रीमद भागवत. सर्व शास्त्राब्दी पीयूष, सर्व वेदैक सत्फल. सगळ्या वेद शास्त्र आहेत त्याचं तुलना एका कल्पवृक्षाशी केलेली आहे. कशाशी? कल्पवृक्ष. निगम कल्पतरोर गलित फलम शुक मुखाद अमृत द्रवसवितम पिबत भागवत रसमालयम मुहुरवो रसिका भुवी भावुका. पहिल्या स्कंदात श्रीमद भागवताचं वर्णन काय केले माहिती का? पिबत निगम कल्पतरोर गलित फलम शुक मुखाद अमृत द्रवसहित. वैदिक सगळे शास्त्राचं एक झाड आपण तुलना केली. झाड हे सगळं वेद पुराण उपनिषद हे झाडाप्रमाणे नाही का? आणि या झाडाचं परिपक्व फळ काय असेल तर ते श्रीमद भागवत. मग मला सांगा, आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाचं खायची वस्तू काय आहे? आंबा. आणि ते पण कसा? जर तो आंबा एकदम पिवळा धवक पिकलेला असेल, रसाळ असेल, गोड असेल, तर ते फळ त्या झाडाचं काय आहे? सगळ्यात सार्थ झालेलं फळ आहे. म्हणजे झाडाचं सगळं सार काय आहे? माणूस झाड का लावतो? त्याचं निगा ठेवतो, पाणी घालतो, खत घालतो, जनावरांपासून रक्षण करतो. का? तर शेवटी हे फळ मिळावं. तर ते फळ जे आलेलं असेल ते फळ जेव्हा मनुष्य चाकेल तेव्हा तो तृप्त होतो, बरोबर आहे? तसं वैदिक शास्त्रांचा हा जो कल्पवृक्ष आहे त्याला परिपक्व फळ जे आलेलं आहे ते परिपक्व फळ म्हणजे काय आहे? श्रीमद भागवत. मग मला सांगा, तुम्ही जर आंब्याचं असं एकदम रसाळ आंबा तुम्ही तोडून खाल्ला, बाकीच्या झाडाचा काही उपयोग आहे का? त्याचा काही उपयोग नाही. तसं श्रीमद भागवतम ज्याने अध्ययन केलेलं आहे किंवा जो करत आहे त्याला बाकी वैदिक शास्त्रात घुसण्याची गरज, पानं फांद्या आणि खोड घेऊन काय उपयोग नाहीये, बरोबर आहे? फळ मिळालं की विषय मिळतो. तसं सर्व वेदैक सत्फल आणि काय म्हणते? सर्व सिद्धांत रत्नाढ्य. सर्व सिद्धांत रत्नाढ्य म्हणजे काय? की माणसाला जन्मापासून तो जीवनामध्ये नक्की काय करावं, कुठला सिद्धांत जीवनात आचरणात आणावा, कुठलं तत्व लागू करावा, कुठलं व्रत करावं आणि काय केल्यामुळं सर्वोच्च कल्याण होईल आपलं, ही एक शोधण्याची जिज्ञासा आहे. तर श्रीमद भागवत ती जिज्ञासा पूर्ण करतं. कशी? सगळ्या वैदिक शास्त्रामध्ये जे सिद्धांत आणि तत्व दिलेत तर त्या तत्वातला अंतिम सिद्धांत, त्या तत्वातला अंतिम तत्व श्रीमद भागवत मध्ये दिलेले. सर्व सिद्धांत रत्नाढ्य. म्हणून लोक जे आहेत ना भ्रमित का झालेले आहेत? हे करावं का ते करावं, लोकांच्या आपापल्या धारणा आहेत की आम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. पण तेही सिद्धांत बरोबर असतील त्यांचे, तेही शास्त्रामधलं सांगत असतील, पण शास्त्रामधल्या सगळ्या सिद्धांतांचा निष्कर्ष श्रीमद भागवत आहे. निष्कर्ष म्हणतोय मी, आले का लक्षात? हा निष्कर्ष ज्याने श्रीमद भागवतम मध्ये अध्ययन केला आणि जीवनात आचरणात आणला त्याला सर्वोच्च कल्याण प्राप्त होईल. ते म्हणजे काय? वैकुंठ प्राप्ती. कारण ते सगळ्या सिद्धांतातला सर्वोच्च सिद्धांत आहे. म्हणून काय म्हणलंय? सर्व सिद्धांत रत्नाढ्य सर्व लोकैक दृक्प्रद. दृक् म्हणजे काय माहितीये का? दृक्प्रद. प्रद म्हणजे प्रदान करणारा. दृक् म्हणजे काय? दृष्टी. म्हणून त्याला ऑडिओ व्हिज्युअल इंग्लिश शब्द आहे ना, त्याला मराठीत काय म्हणतात माहितीये का? दृक्श्राव्य. मराठी लोकांना मराठी शब्द माहित नाही. ऑडिओ म्हणलं लगेच कळतं आपल्याला. ऑडिओ म्हणजे काय? श्राव्य. आणि व्हिज्युअल, व्हिडिओ म्हणजे काय? दृक. आता व्हिडिओ लाव म्हटलं तर लगेच कळेल, दृक लाव म्हटल्यावर कळत नाही.
कारण मराठीच अवघड झालेलं आहे. मराठी संस्कृत. दृक्प्रद म्हणजे काय? श्रीमद भागवत सर्व लोकैक, सर्व लोकांना दृष्टी प्रदान करणार आहे. याचा अर्थ लोक काही आहेत सध्या अंध आहेत. सर्व भागवत प्राण, सगळ्या भागवतांचा हा प्राण आहे श्रीमद भागवत. सगळ्या भागवतांचा प्राण श्रीमद भागवत. हे कसं काय बरं? भागवत म्हणजे वैष्णव. श्रीमद भागवत म्हणजे हा भागवत ग्रंथ, आणि भागवत म्हणजे वैष्णव पण होतो. दोन अर्थ आहेत त्याचे, याला अलग लक्षात. मग भागवत भक्त कुणाला म्हणायचं? भागवत भक्त जे आहेत तर ते ज्याने भगवान विष्णूंची शुद्ध भक्ती प्राप्त केलेली आहे, अशा शुद्ध भक्ताला भागवत किंवा महाभागवत म्हणतात. काय म्हणतात? महाभागवत. प्रल्हाद महाराज महाभागवत आहे. ध्रुव महाराज, पितामह भीष्म महाभागवत आहे ना. तर विदुर महाभागवत आहे. तसं सर्व हे भागवत वैष्णव आहेत. या सर्व वैष्णवांचा प्राण आहे श्रीमद भागवत सांगितलं. आणि काय? श्रीमद भागवत प्रभू, हे श्रीमद भागवत साक्षात भगवंत आहे. कलिध्वांतो उदितादित्यो. आता ह्याचा अर्थ काय पहा? कलिध्वांतो म्हणजे ध्वांतो म्हणजे अंधकार, कली म्हणजे कलियुग. कलियुगाच्या अंधकारात उदित झालेला आदित्य आहे. उदितो आदित्य, आदित्य म्हणजे सूर्य. कलिध्वांतो, कलियुगाचा अंधकार नष्ट करण्यासाठी उदय झालेला सूर्य म्हणजे कोण आहे? श्रीमद भागवत. आणि भागवताच्या पहिल्या स्कंदातही सांगितले, कलौ नष्ट दृशामेश पुराणार्को धुनोदित. कलियुगामध्ये लोकांनी आध्यात्मिक दृष्टी गमावलेली आहे. त्यांना जर दृष्टी प्राप्त करायची असेल, खऱ्या अर्थानं जीवन कसं जगलं पाहिजे, ज्ञान पाहिजे असेल, त्यानं श्रीमद भागवत उघडावं, त्याला ज्ञान मिळेल. अन्यथा सगळे अंध लोक आहेत, सगळे दिशाहीन भरकटलेले लोक आहेत. अध्यात्माच्या नावाखाली वाटेल ते चालू केले लोक, दिशाहीन आहेत लोक. अध्यात्म म्हणजे काय हेच कळत नाही कलियुगातल्या लोकांना. म्हणून ते अध्यात्माच्या नावाखाली कपोल कल्पित धर्म मनानेच काहीतरी निर्माण केलेले, मनमानी चालू केलेले अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये. जो तो उठतोय आपला सिद्धांत, आपलं तत्व, आपलं एक संप्रदाय, आपला मंत्र चालू करतो आणि उद्योग चालू करतो, व्यवसाय चालू करतो अध्यात्माच्या नावाखाली. हे सगळे दृष्टी गमावलेले लोक आहेत आणि हे भरकटलेले लोक आहेत. आणि सामान्य लोकांना तर ज्ञानच नाही, ते तर बिचारे संसारात फसलेले आहेत. मग त्यांना मार्गदर्शन करणारी मंडळी सध्या जी आहेत, मार्गदर्शन करणारी मंडळी, ती पण दृष्टी गमावलेली आहेत. मग त्यांना कुठली दृष्टी मिळणार आहे? म्हणजे परिस्थिती फार बिकट आहे कलियुगामध्ये. अशा कलियुगाचा अंधकार नष्ट करण्यासाठी हे श्रीमद भागवतम भगवान श्रीकृष्ण आपल्या निजधामाला गेल्यानंतर त्यांनी मागच सोडून गेले. मागच सोडून आपलं एक स्वरूप सोडून गेले, ते म्हणजे श्रीमद भागवत आहे. कारण श्रीमद भागवत आणि भगवान कृष्ण हे एकच आहेत, वेगळं नाही. शब्द ब्रह्म किंवा शब्द अवतार, शब्द रूपातला अवतार आहे भगवान श्रीकृष्णांचं. श्रीमद श्रीकृष्ण परिवर्तित, श्रीकृष्णच भागवताच्या रूपात पुन्हा आगमन झालेलं आहे त्यांचं. कलियुगामध्ये भगवान कृष्ण श्रीमद भागवताच्या रूपात प्रकट झालेले आहेत आणि दुसऱ्या हरिनामाच्या रूपात. कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. एक नामरूपात कृष्ण प्रकट झालेत आणि दुसरं श्रीमद भागवताच्या रूपात, हे त्यांनी गुणगान केले. आता दुसरा श्लोक पाहू आपण. परमानंद पाठाय प्रेम वर्षी अक्षरायते सर्वदा सर्वसेव्याय श्रीकृष्णाय नमोस्तुते. ते काय म्हणतात का? हे श्रीमद भागवतम मी आपल्या चरणांशी, चरण कमलांशी सादर दंडवत प्रणाम अर्पण करतो. तुमचं अध्ययन केल्याने व्यक्तीला परम आनंद प्राप्त होतो. परमानंद पाठाय. जो श्रीमद तुम्ही पण पहा, मी स्वतः अनुभवलं, भागवतम जेव्हा तुम्ही वाचताना तर एक आनंद यायला लागतो.
तुम्हाला ते समजतं, ज्ञान होतं, हे तर आहेच. पण भागवत वाचताना एक प्रकारे आंतरिक आनंद येतो, आंतरिक आनंद येतो. परमानंद पाठाय, असं वाटतं की भागवतात लिंक लागली आपल्याला वाचनाची, तर आपल्याला भागवतच वाचत राहावं वाटतं, मग खाली ठेवू नये वाटतं. किंवा भागवत श्रवण करायला लागलो तर श्रवण करत राहावं वाटतं, थांबूच नाही प्रवचन. असं झालंय कधी तुम्हाला? झालंय वाचताना गोडी लागली सतीश प्रभूंना. अशी गोडी पाहिजे. नाही, मी स्वतः बघितलं त्यांचे श्रीमद भागवताचे पानापानावरती त्यांनी नोट्स काढलेले आहेत. पानापानावरती तुम्हाला पेन्सिलनं अधोरेखित केलेलं आहे, काय महत्वपूर्ण वाक्य आहे, कुठलं महत्वपूर्ण शिकवण आपल्याला या वाक्यातनं मिळते, लिहिलेलं आहे त्यांनी. माझा सुद्धा एवढा अभ्यास नाही, पण असा आनंद प्राप्त होतो भागवत वाचताना. आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा, भागवत वाचताना आनंद होईल. प्रेमवर्षी अक्षरा येते, एक एक अक्षरामधून प्रेमाचा वर्षाव होतो. वर्षाव होतो म्हणजे प्रेम, म्हणजे कृष्ण प्रेम, भगवान कृष्णाप्रती तुम्हाला आकर्षण वाटायला लागेल. भागवत वाचत असताना असं वाटायला लागेल मी कृष्णामध्ये आणखी डुंबत चाललोय, कृष्णाच्या आणखी जवळ चाललेलं. सर्वदा सर्व सेव्याय. श्रीमद भागवत हे साधारण ग्रंथ नाहीये की एखादी कादंबरी. मी पण आधी खूप कादंबऱ्या वाचलेल्या, मला लई वाचनाचा नाद होता. हायस्कूलमध्ये असल्यापासून खूप कादंबऱ्या वाचायचो, पुस्तक वाचायचो, पेपर वाचायचो, मासिक वाचायचो. पण ते सर्व काय आहे? ते सर्व निर्जीव गोष्टी आहेत. श्रीमद भागवत हे सजीव आहे, कारण ते डायरेक्ट कृष्ण आहे. ते तुमच्याशी आदान प्रदान करणार. भौतिक पुस्तक आदान प्रदान नाही करणार. श्रीमद भागवत तुमच्याशी आदान प्रदान करणार. तुम्ही ज्या दुःखात आहात, ज्या संकटात आहात, ज्या समस्येमध्ये गुंतलेला आहात, त्या समस्येचं उत्तर श्रीमद भागवत तुम्हाला देणार. याला म्हणतात आदान प्रदान, कारण ते सजीव आहे, कृष्ण आहेत तिथं साक्षात. त्यामुळे आपली भागवत प्रती दृष्टी बदलली पाहिजे. मी एकदा मंदिरात पुरा 10-12 वर्ष झाली, त्या जीवदया म्हणजे जिथं हे ग्रंथ वितरणाचं कार्य चालतं, सेवा चालते, तिथं मी सेवा करतो. आणि जे कोणी ग्रंथ वितरणाला येतात भक्त, त्यांना ग्रंथ द्यायचे, हे माझी सेवा होती. त्यांचं रेकॉर्ड ठेवायचं, त्यांनी किती वितरण केले, जेवढे वितरण केले त्याचे पैसे घ्यायचे, जमा करायचे असं. तर एकदा ग्रंथांवरती खूप धूळ साचली होती. जुने ग्रंथ आम्ही सगळे बॉक्स काढले होते आणि मग ते साफसफाई करून पुन्हा ठेवत असताना मी भागवत काय करायला लागलो की असं जमिनीवर बसलेलं, मी असं जमिनीवरच त्याला असं करायला लागलो, नाही का, धूळ झटका. तर ते आमचे वरिष्ठ ब्रह्मचारी होते, ते मला रागवले. अरे रे, असं नाही ना, ते भागवत आहे साक्षात, तुला समजते का काय, जमिनीला कसं काय टच करू शकतो, ते साक्षात भगवान आहेत. आता फोटोज आहे, आपण उंच का ठेवलंय, कारण साक्षात भगवान विग्रह असतील. आपण असं जमिनीवर ठेवू का? जमिनीवर आपण पाय देतो, भगवंताला आपण खाली ठेवतो का? म्हणून गीता भागवत हे साक्षात भगवंत, त्यांना जमिनीवर ठेवलं. आदर पाहिजे की साक्षात भगवंत आहे, हे आपल्या मस्तकावर धारण करण्याची गोष्ट. आलं की लक्षात? कारण हे साक्षात भगवंत आहे. म्हणून सर्वदा सर्व सेव्याय, या श्रीमद भागवतमची सेवा हे प्रत्येक व्यक्ती करत असतो या ब्रह्मांडातला, आणि त्याने केली पाहिजे. सर्वदा सर्व सेव्याय. मग ही भागवतमची सेवा कशी करायची तुम्ही म्हणाल? कशी सेवा करणार? चैतन्य प्रभू, हा, हरे कृष्ण, ही सेवा आहे त्याची. भागवताची सेवा म्हणजे काय नुसतं धूळ झटकून ठेवणं नव्हे. भागवताची सेवा म्हणजे ते वाचन करणं, ती सेवा आहे त्याची. श्रीकृष्णाय नमस्ते, ते हे श्रीमद भागवतम साक्षात श्रीकृष्ण असून त्याला मी नमस्कार करतो. पुढं पहा, मदेक बंधो मतसंगिना, मद्गुरो मत महाधना, मत निस्तारक मदभाग्य, मदानंद नमोस्तुते. श्रीमद भागवत एकमात्र माझा बंधू आहे. श्रीमद भागवत एकमात्र माझा मित्र आहे.
श्रीमद भागवत एकमात्र माझे गुरु आहेत. श्रीमद भागवत हेच माझं महाधन आहे. श्रीमद भागवत हेच माझा निस्तारक. निस्तारक म्हणजे काय? उद्धारक. भवसागरातनं मला उद्धार करणारा एकमेव ग्रंथ कोण आहे? श्रीमद भागवत. आणि श्रीमद भागवत हेच मला महद भाग्य प्रदान करणार आहे. आणि श्रीमद भागवत हाच माझा महद आनंद आहे. अशा श्रीमद भागवतांना मी नमस्कार करतो. येते का लक्षात? म्हणजे श्रीमद भागवताप्रती एवढी आसक्ती सनातन गोस्वामी व्यक्त करत आहे. श्रीमद भागवत हे वैष्णवांसाठी प्राण आहे, त्यांच्यासाठी बंधू आहे, मित्र आहे, महाधन आहे. वैष्णवाचं महाधन कुठलं आहे? तर श्रीमद भागवत. येते का लक्षात? भौतिक धन संपत्ती नाही. कारण हेच महाधन काय कुठं कधी कामाला येणार आहे? हा, शेवटी. शेवटी म्हणजे कधी? मृत्यूच्या समय. आपण किती श्रीमद भागवत अध्ययन केलेलं आहे, किती भागवत मध्ये रुची केली, किती श्रीमद भागवत मध्ये आपलं जी जान टाकलेलं आहे, हृदय घातलेलं आहे, त्याची परीक्षा अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकाळी होणार आहे. कलेवरम म्हणजे देह त्याग करत असताना. कारण देह त्याग करत असताना जर तुम्ही आयुष्यभर श्रीमद भागवताचा आश्रय घेतला असेल, तुमचं चित्त, तुमचं मन कुठं राहणार? श्रीमद भागवत मध्येच राहणार. श्रीमद भागवत मध्ये मन राहणं म्हणजे साक्षात कृष्णामध्येच मन राहणं. येते का लक्षात? तशा प्रकारे हे श्रीमद भागवत जे आहे महान निस्तारक आहे, आपला उद्धारक आहे. मग श्रीमद भागवतमला आपण किती व्हॅल्यू दिली पाहिजे, किती त्याची कदर केली पाहिजे, किती जपलं पाहिजे आणि किती अध्ययन केलं पाहिजे. येते की लक्षात? आपल्याला त्याची जाणीव नाही, पण ज्यांनी याची महती जाणलेली अशा वैष्णव आचार्यांनी हे श्लोक लिहिलेले आहेत. आलं का लक्षात? विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ज्यांनी श्रीमद भागवत वरती टीका लिहिली, अख्ख्या 12 स्कंदावरती, प्रत्येक श्लोकावरती महान वैष्णव आचार्य येते. तर श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ये लहान असताना 10-12 वर्षाचे असताना, पूर्वी लग्न लवकर करायचे लोक, बंगालमधले संत होते ते. पण लहानपणापासून भागवत मध्ये त्यांना इतकी आसक्ती होती की, पण आई वडिलांना वाटतं की आपला मुलगाने संसार करावा, प्रपंच करावा, नाही का? त्यांची इच्छाच नव्हती लग्न करण्याची. पण ते आई वडील ऐकेनात. आई वडिलांनी काय केलं? त्यांचं लग्न लावून दिलं. लग्न लावून दिलं आणि दोघं पती पत्नी, नवरा नवरी घरी आले. आणि घरी आल्यानंतर आहे ना, त्यांनी काय करावं? तर पहिल्या रात्रीला ते पत्नीला समोर घेऊन बसले आणि श्रीमद भागवत अध्ययन करायला लागले. पत्नी श्रवण करायला लागली. एकमेव श्रोता आणि एकमेव वक्ता असं रात्रभर त्यांनी श्रीमद भागवत पठन केलं. पत्नीनं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे हे निघून गेले वृंदावनला. तर वैष्णव आचार्यांना अशी श्रीमद भागवतामध्ये रुची असते. असाधू साधुता दाईन अति नीचोचता कर, हान मुंच कदाचिन्माम प्रेमनारित कंठयोस्पुरा. याच्यात काय म्हटले पहा? असाधू साधुता दाईन. असाधू म्हणजे जो साधू नाही. साधूचा विरुद्धार्थी शब्द काय? असाधू म्हणजे जो भक्त नाही, ज्याच्यात काही सद्गुण नाहीये, भगवंताची भक्ती नाही, दुर्गुणच भरलेला आहे. अशा असाधू व्यक्तीनं जरी श्रीमद भागवत अध्ययन केलं, त्याला ते साधुत्व प्रदान करतं. कोण? श्रीमद. म्हणजे काय? असाधू व्यक्ती भागवताचा आश्रय घेतल्यानंतर साधू बनतो, हा त्याचा अर्थ आहे. अति नीच उच्चता कर. अति म्हणजे अति, अति नीच. नीच म्हणजे अतिशय पतन झालेला, सगळी पाप कर्म करणारा. नीच म्हणजे कोण? जातीनं नीच नव्हे. नीच म्हणजे जो अतिशय अधम, जो सगळ्या प्रकारचं पाप कर्म करत आहे, मांसा, नशा, पान, जुगार, व्यभिचार सगळं.
अशा नीच व्यक्तीला उच्चता प्रदान करणारा श्रीमद भागवतम आहे. आणि ही खरोखर आहे. श्रील प्रभुपादांनी अशा अधम प्रवृत्तीच्या लोकांना विदेशामध्ये जाऊन फक्त काय दिलं? त्यांनी श्रीमद भागवतम शिकवलं. प्रभुपाद जलदूत कालच्या, आज प्रभुपादांचा पण संन्यास ग्रहण दिवस आहे. तर प्रभुपाद जेव्हा जलदूत जहाजातनं अमेरिकेला जात होते, जलदूत जहाजातनं, मालवाहू जहाज होत, आणि त्यांचं वय किती होतं? 70 किंवा 69. 69व्या वर्षी ते निघालेत. आणि त्यांच्याजवळ फक्त हे धन आहे. कुठलं धन? भागवताचं. पैशाचं धन नव्हतं. पैसे किती होते माहितीये? 40 रुपये. शिरूरला जाताना सुद्धा 40 रुपये माणसं ठेवत नाहीत आता. अमेरिकेला चाललेत ते 40 रुपये. पण ते येताना किती घेऊन आले माहितीये? 40 करोड. ज्यावेळी ते आले 2-3 वर्षांनी, त्यांची किती प्रॉपर्टी होती? 40 करोड. कशाच्या धनावरती? श्रीमद भागवताच्या. म्हणजे वैष्णवाचं धन काय असतं? श्रीमद भागवतम. ते धन आपोआप येतं वैष्णवाच्या. वैष्णव नको म्हणला तरी ती लक्ष्मी मागे लागते. मला घ्या, मला घ्या, मला घ्या. वैष्णव त्या लक्ष्मीच्या मागे जात नाही, लक्ष्मी वैष्णवाच्या मागे मागे येते. आणि मुक्ती सुद्धा, भुक्ती मुक्ती या दोन्ही पण वैष्णवाच्या मागे लागतात. की मुक्ती सुद्धा नको म्हणतो वैष्णव. मुक्तीदारामध्ये हात जोडून उभे राहते भक्ताच्या, की माझा स्वीकार करा म्हणून. कारण का? तर वैष्णवाने भुक्ती आणि मुक्तीपेक्षा श्रेष्ठ अशी शुद्ध भक्ती प्राप्त केलेली असते. आलं का लक्ष? मुक्तीपेक्षा श्रेष्ठ काय आहे? भक्ती. कधी पण लक्षात ठेवा. मुक्ती म्हणजे काय आहे सांगतो तुम्हाला. का भुक्ती? का भुक्ती म्हणजे या जगातले भोग, या जगातले भोग, धनसंपत्ती प्राप्त व्हावी, आणि गाडी, बंगला, कार, ऐश्वर्य, धन दौलत, मुलं बाळ, गुरढोरं प्राप्ती, सगळं आहे ना. ऍक्च्युली ते सगळं व्रत जे आहेत ना, त्या व्रताच्या शेवटी हेच येतं बघा तुम्ही. कर्मकांडी व्रत, लक्ष्मीचं व्रत घ्या, है ना. लक्ष्मीला लोक प्रार्थना करतात, घर धन धान्यानं भरून जाऊ दे, गोठा गाई गुरांनी भरून जाऊ दे, आहे ना त्याच्याकडे. त्याच्या कथा असतात ना, कथा, लक्ष्मीची कथा, गुरुवारची कथा, त्याच्या शेवटी हेच असते सगळं. ह्याला भुक्ती म्हटलेलं आहे. भुक्ती म्हणजे काय? माणूस भोगवृत्ती मागत आहे, आणि मुक्ती म्हणजे यातनं मोक्ष मागत आहे. मला आता मोक्ष व्हायचंय, विलीन व्हायचंय. भुक्ती आणि मुक्तीपेक्षा श्रेष्ठ भगवंताची भक्ती आहे. म्हणून त्या अभंगात एकनाथ महाराजांनी म्हटले ना, संत चरणी भुक्ती मुक्ती दासी. संत चरणी भुक्ती मुक्ती दासी आहे. संताचे चरणी भुक्ती आणि मुक्ती दासी म्हणतात. बिल्वमंगल ठाकूर म्हणतात, मुक्ती माझ्या दारात उभी आहे, मला स्वीकार करा म्हणून. पण सामान्य लोक जे ते भुक्ती आणि मुक्तीच्या मागे लागलेले आहेत. वैष्णव त्यांच्या मागे जात नाहीत, ते वैष्णवाच्या मागे येतात. मग आपण काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज सुद्धा, शिवाजी महाराज किती मोठा नजराने घेऊन आले, ते दुसऱ्या कुणाचे गेले का? म्हणजे लक्ष्मी कुठं आली? संताची चरणी आली ना. त्यांनी तिचा स्वीकार नाही केला, मला नको म्हणले, घेऊन जा. पण लक्ष्मी याचा अर्थ काय? संतांचा आश्रय घ्यायला प्रयास करत. म्हणून इथं काय म्हणलेलं आहे की प्रभुपादांनी 40 रुपये घेऊन गेले, पण श्रीमद भागवताच्या पेटारेच्या पेटारे होते. आणि जाताना ते प्रार्थना करतायत जलदूत जहाजावरती की स्वतःला अतिशय नीच मानतात. ते हालाकी महान वैष्णव संत आहेत, पण त्याचा भाव किती उच्च आहे. ते अशी प्रार्थना करतात की हे भगवान श्रीकृष्ण, की मला हे भक्ती वेदांत नाव प्राप्त झालेलं आहे, पण हे नाव आता सार्थक होऊ द्या. कसं सार्थक होऊ द्या? कारण हे जे अमेरिकेतले जे लोक आहेत, तदा रजस तमो भाव काम लोभादयच, रजोगुण तमोगुण काम आणि लोभाने पीडित झालेले लोक आहेत. हे काय श्रीमद भागवतम समजणार आहेत? भारतीय लोक श्रीमद भागवत काय त्यांना माहीत नाही. तर
आता पण तशी भारतात परिस्थिती आहे. श्रीमद भागवत काय आहे, त्यात नक्की काय, लोकांना काय माहिती नाही. मग अमेरिकेतल्या लोकांना काय माहिती भागवत? ते जलदूतवर जहाजावर प्रार्थना करतायत बघ. त्यांनी कविता लिहिलेली, वैष्णव गीत लिहिले. ते म्हणतायत की काम रजोगुण तमोगुणाने काम लोभाने पीडित असलेले लोक आहेत, त्यांना माझ्यात क्षमता नाही की श्रीमद भागवतम त्यांना समजून सांगे. पण तुम्ही मला इथं आणलेलं आहे, तुमच्या इच्छेनं मी आलोय, तर माझ्या शब्दामध्ये इतकी शक्ती द्या की या लोकांचं हृदय परिवर्तन, श्रीमद भागवताचा संदेश त्यांच्या हृदयापर्यंत जाईल, त्यांच्या हृदयापर्यंत जाईल. म्हणून श्रीमद भागवतमनेच खरं परिवर्तन केलं. आणि जे अधम पतित जीव होते त्यांना प्रभुपादांनी महान वैष्णव आचार्य बनवलं. किती मोठा चमत्कार आहे, किती मोठा चमत्कार आहे. याला खरा चमत्कार म्हणतो. तुम्ही अधमपती दारुड्या लोकांना, भोग करणाऱ्या लोकांना, पापी लोकांना भक्त बनवून दाखवा, मग हा खरा चमत्कार आहे. चमत्कार हा नाही की काहीतरी हवेतनं सोनं काढायचं, राखीतनं सोनं काढायचं, हा चमत्कार नाही. असे खूप भोंदू लोक आहेत समाजात. मी स्वतः बघितले. लहानपणी मी असताना एक माताजी होती, अशी ख्याती पसरली होती. ते असं केलं की म्हणे हातातनं भस्म पडतं, विभूती पडते. परत 4-5 महिन्यांनी सरळ ढोंग बाहेर आलं. पोलिसांनी त्याला पकडून नेलं. तर हे सगळं समाजामध्ये चमत्कार दाखवायचं चालू आहे. कारण चमत्कार केल्याशिवाय नमस्कार करत नाही. पण खरा चमत्कार प्रभुपाद काय म्हणतात, मी केलेला आहे. या अधम लोकांना मी वैष्णव बनवलेलं आहे. प्रभुपाद महात्मा गांधींवर थोडं टीका करायची. तुम्ही हरिजन हरिजन म्हणता दलित लोकांना, तर तुम्ही हरिजन नुसतं म्हणू नका, त्यांना हरिजन म्हणजे वैष्णव बनवून दाखवा. त्यांना तुम्ही त्यांच्या मुखातनं हरिनाम वधवून घ्या. त्यांना नियम पालन करायला शिकवा. त्यांना गीता भागवताचं ज्ञान द्या. त्यांना वैष्णव बनवा. त्यांच्या गळ्यात तुळशी माला घाल. मग ते खरे हरिजन होतील. नुसतं हरिजन ठप्पा दिलं म्हणून हरिजन होणार आहे का कोणी? आम्ही म्हटलं की मी भारताचा अध्यक्ष आहे, होणार आहे का मी? असं म्हणून उपयोग नाही. त्यांना ते बनवलं पाहिजे. अति नीच उच्चता कर. श्रीमद भागवत अति नीच लोकांना सर्वोच्च पदावर नेऊन ठेव. हा न मुंच कदाचिन माम. मुंच म्हणजे सोडणे. हे श्रीमद भागवत मला कधी तुम्ही सोडू नका असं प्रार्थना करता येते. प्रेमानृत कंठयोस पुरा. सदैव माझ्या गळ्यामध्ये श्रीमद भागवत स्फुरत राहो असं ते म्हणतात. अशा प्रकारे फार सुंदर भागवताचं गुणगान त्यांनी केलेलं आहे. आणि एक भागवताच्या 12व्या स्कंदात शुकदेव गोस्वामींनी भागवताचं गुणगान केलेलं आहे. पहा, श्रीमद भागवतम पुराणम अमलम यद वैष्णवानां प्रियम यस्मिन् पारमहंस्यम एकममलम ज्ञानम परम गीयते. श्रीमद भागवताला अमल पुराण म्हटले. अमल म्हणजे याच्यामध्ये बाकी वैदिक शास्त्रामध्ये थोडं भेसळ आहे. भेसळ म्हणजे कशी? जसं तुपामध्ये डालडा टाकला असेल ती भेसळ आहे. शुद्ध गिर गाईचं तूप आहे आणि दुसरं बाजारात एक तूप आहे ज्यामध्ये भेसळ आहे. बरोबर आहे. तसं बाकीचे पुराण आहेत ना, त्यात जरा भेसळ आहे. याचा अर्थ भेसळ कशाची भेसळ आहे? अधिकृत आहेत सगळी पुराणं, पण भेसळ कशाची आहे? भौतिक धर्मांची भेसळ आहे. भौतिक धर्म म्हणजे कुठला? हे केलं की तुला हे मिळेल, हे व्रत केलं की तुला हे मिळेल. जसं मागाशी सांगितलं मी, हे व्रत वैकल्य सगळी वेदातनंच आलेली आहेत, पण ही भुक्तीसाठी आहेत. भुक्ती मुक्तीचा लेश मात्र ज्याच्यात नाही ते श्रीमद भागवतम, म्हणून त्याला अमल पुराण.
भागवत वाचल्यानं भागवत असं कधी म्हणत नाही तुला भुक्ती मिळेल किंवा मोक्ष मिळेल. भागवत वाचल्यानं तुला कृष्ण प्रेम प्राप्त होईल आणि तो कुठं जाईल व्यक्ती? वैकुंठ प्राप्ती होईल त्याला. म्हणून याच्यात भेसळ अजिबात, यात कुठला अन्य धर्म सांगितलेला नाही. केवळ भागवत धर्माची शिकवण म्हणजे केवळ विष्णू भक्ती, आणि ती पण कशी? अनन्य शुद्ध भक्तिभावांची भक्ती. बाकी कुठली भक्ती, बाकी कुठला धर्म सांगितलेला नाही. बाकीच्या पुराणात कसं आहे, बाकीच्या शास्त्रामध्ये की भुक्तीचा पण थोडं सांगितलं जातं. हे केल्यावर तुझी भौतिक इच्छा पूर्ण होईल असं आलं कशात. पण भागवत मध्ये भौतिक इच्छेला स्थान, अनन्य भक्तीसाठी भागवत ग्रंथ आहे. म्हणून याला अमल पुराण म्हटले. काय म्हटलेलं आहे? अमल पुराण. याच्यात अजिबात भेसळ नाही. आणि कलियुगामध्ये जर एकमेव शुद्ध शास्त्र कुठलं असेल तर भगवद्गीता, भागवतम आणि चैतन्य चरितामृत. म्हणून या व्यतिरिक्त दुसरं काही वाचण्याची गरज, सर्वोच्च आणि अल्टिमेट जे आहे ते दिलेलं आहे. म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांचे गुरु आहेत, तर ते एकदा म्हणाले, काय म्हणाले? या जगामध्ये करोडो करोडो पुस्तक आहेत, करोडो पुस्तक आहेत. आपल्या शाळेतले, कॉलेजमधल्याच पुस्तकांचा जर संग्रह केला तर करोडोमध्ये जाईल. इंजिनिअरिंग, मेडिकल आणि वकिली, किती करोडो पुस्तक आहेत जगभरामध्ये. एक रशियामध्ये एक लायब्ररी आहे, एका लायब्ररीतच 2 करोड पुस्तक आहेत. एवढी जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे, ग्रंथालय. तर सरस्वती ठाकूर म्हणतात की या जगातले सगळे ग्रंथ एका असं ढीग रचला त्यांचा आणि त्यांना काडी लावून दिली आणि सगळे ग्रंथ ते जाळून टाकले. आणि केवळ या जगात पृथ्वी तलावर श्रीमद भागवत ठेवलं तर या जगाचं तीळ मात्र नुकसान नाही, काही नुकसान नाहीये. कारण का? या जगातले सगळे ग्रंथ श्रीमद भागवत सोडून, गीता, भागवत, चैतन्य चरितामृत सोडून सगळं युजलेस ग्रंथ आहेत, निरुपयोगी आहेत. का बरं? कोणी मग आक्षेप गेला, असं कसं काय म्हणतात तुम्ही? या ज्ञानाचा काही उपयोग नाही का? शाळा शिकलो आपण, हे नाही का? का उपयोग नाही त्याचा? भौतिक आहे पण का उपयोग नाहीये त्याचा? म्हणजे काय? खरं तत्व म्हणजे काय? ते कामाला येणार नाही. कधी कामाला येणार नाही? याचा अर्थ हे ग्रंथ जे ढीगभर लिहून ठेवलेले आहेत लेखकांनी, मृत्यू समय ते काही कामाला येणार, पण श्रीमद भागवत एकमात्र कामाला येणार. म्हणून ते काय म्हणतायत, या सगळ्यांना काडी लावून जाळून टाकलं तरी माणसांचं नुकसान काही नाही. कारण का? भलेही त्या माणसांनी ते ग्रंथ अध्ययन करून PhD प्राप्त केले, डॉक्टरेट प्राप्त केली, खूप विद्वान झाला, ज्ञानी झाला, महर्षी झाला, पंडित झाला आणि खूप पैसा कमावला, मान सन्मान मिळाले देश विदेशात, पण मृत्यू समयी त्याचा काय उपयोग? ते सर्व व्यर्थ जाणार. एखाद्याने खूप PhD प्राप्त केली आणि तो असाच मेला आणि पुढचा जन्म त्याला मनुष्याचा मिळाला, तर शास्त्र काय सांगतं? ते ज्ञान पुन्हा रिपीट नाही होत, रिपीट नाही होत. मग त्या जन्मात गेल्यानंतर पुढच्या त्याला पुन्हा पहिलीपासनं बे एके बे आणि बे दुनी 4 चालू करायचे. PhD झालेला मागच्या जन्मात पुन्हा काय करायचंय? बे एके बे, बे दुनी 4, पाढे 12 खडी चालू करायचंय. पण श्रीमद भागवत जे आहे, तुम्ही आता या जन्मात ते अध्ययन केलं आणि तुम्ही त्यातला मर्म किंवा सार आत्मसात केला, पण तुम्ही शुद्ध भक्त झाला नाही. पण श्रीमद भागवताची महती इतकी आहे की पुढचा जन्म तुम्हाला महान वैष्णव कुटुंबात मिळेल आणि तिथं श्रीमद भागवताचं जे ज्ञान मागच्या जन्मी प्राप्त केलं होतं ना, ते ॲज इट इज राहणार, ॲज इट इज, त्यात कमी नाही होत. म्हणून इस्कॉनमध्ये कित्येक भक्त आम्ही बघितले. आता ते तुम्ही युट्यूबवर गेलात, अमरेंद्र दास म्हणून त्यांचं एक चॅनल आहे, अमरेंद्र दास. 22-23 वर्षाचे असताना भागवत कथा चालू केली. त्याचे भागवत कथा
इतकं अगाध ज्ञान 22 वर्षाच्या कोळ्यात मुलग्याकडून इतकं कसं काही श्लोक भागवतमचे सोडा, वैष्णव आचार्यांच्या टिप्पणी लिहिले, जीव गोस्वामीच्या कॉमेंट्री आणि ते असं नाही का वीज कडाडल्यासारखे श्लोक बाहेर येतात. हे कसं काय? हे कसं काय? तर हे कसं असतं, पूर्व जन्मी जो अभ्यास केलेला आहे तो ॲज इट इज कंटिन्यू राहिला, फक्त ती थोडीफार काहीतरी प्रोसेस पूर्ण करायची बाकी आहे म्हणून तो जन्म झालेला असतो. अलग लक्षात, एका जन्मात एवढं नव्हत नसतं. मग सगळेच तसं केलं असते आहे की नाही? सगळे तसे का नाही होत? आपल्याला एक श्लोक पाठ करायचं म्हटलं तरी आठवड्यात पुन्हा पण विसरतो आहे की नाही? नाही लक्षात राहत. श्रीमद भागवत हे मृत्यूनंतर त्याचं फळ कधी समाप्त होत नाही, ते पुढच्या जन्मी कंटिन्यू त्याच्या सोबत जातं आणि ते त्याला त्या जन्मात सुद्धा शुद्ध करून कुठं नेतं? भगवंताच्या धामाला. बोलो ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की. तत्र ज्ञान विराग भक्ती सहितम नैष्कर्म्यम आविष्कृतम तच्छृण्वन सुपठन विचारण परो भक्त्या विमुच्यने नरः. शुकदेव गोस्वामी सांगताय की हे भागवत पुराण जे ज्ञान वैराग्य आणि भक्तीनं परिपूर्ण आहे. बाकी ह्याच्यात काय मिळणार नाही. आध्यात्मिक ज्ञान, वैराग्य, संसारापासून विरक्ती आणि भक्ती न परिपूर्ण असलेलं श्रीमद भागवतम नैष्कर्म्य स्तरावर नेतं. साधारण व्यक्तीनं जर श्रीमद भागवत वाचलं तर तो सकाम कर्म न करता निष्काम कर्म करायला लागतो, कारण त्याला ज्ञान प्राप्त होतं. अरे रे, मी सकाम कर्म करत आहे, सकाम कर्म केलो तर पुन्हा मी भवबंधनात पडेल, मग तो नैष्कर्म्य करायला लागतो. म्हणून निष्काम कर्म केलं पाहिजे माणसाने. निष्काम कर्म काही समजून घेतलं पाहिजे आधी, नाहीतर हे फार अवघड गोष्टी. जर भागवत वाचलं नाही ना तर काही कळणार नाही, सगळं अंधा यथायत उपगीय मानात. प्रल्हाद महाराज म्हणतात समाज अंध आहे आणि नेतृत्व करणारा नेता पण आंधळा आहे. आंधळ्याच्या मागं दुनिया चालली आहे, मग या दुनियेचं भलं होणार आहे का? आंधळ्याला काय माहिती, तो आता दरीत जाऊन पडला तर जनता पण दरीतच जाऊन पडणार असं आहे. अंधा यथान्यंद उपगीय मानात. तर अशा प्रकारे श्रीमद भागवत तत्सृण्वन जो श्रवण करतो, सुपठन जो वाचन करतो, विचारण परो जो याचं चिंतन करतो, तो भक्त विमुच्यने नर तो याच जन्मात मुक्त होतो. कशातनं मुक्त होतो? पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होतो. इतकं श्रीमद भागवताची महती भागवत मध्ये सांगितलेली आहे. म्हणून आपण हे ग्रंथ अध्ययनाची मालिका चालू का करत आहोत? कारण या ग्रंथामध्ये श्रीमद भागवताचे 18 खंड आहेत, चैतन्य चरितामृताचे 9 खंड आहेत नाही का? ते बघितल्यानंतर लोकांना थोडंसं मग घबराट होते, अरे बापरे एवढं कधी वाचायचं? हे भागवत बघितल्यावरच लोकांना भीती वाटते. लोकांना पहिल्यांदा माहीतच नाही एवढं मोठं का भागवतम. लोकांना वाटतं की भागवत म्हणजे एक ग्रंथ असेल. भागवत मध्ये किती आहेत? 18 खंड आहेत, असा सेट आहे मोठा. तर असा श्रीमद भागवतम लोकांना धास्ती वाटते. म्हणून प्रभुपादांनी काय केलं, एक थोडं सार काढून या धावपळीच्या जगामध्ये धावपळ करणाऱ्या लोकांसाठी एक छोटे छोटे ग्रंथाची रचना केली. कारण लोकांना शॉर्टकट पाहिजे आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये. शॉर्टकट काय असला तर सांगा? पैसा कमवण्यासाठी शॉर्टकट पाहिजे, दुसऱ्या गावाचा शॉर्टकट पाहिजे. तसं भगवत धामात जाण्यासाठी सुद्धा शॉर्टकट दिल्या प्रभुपाद. हा शॉर्टकट काय आहे? हे श्रीमद भागवतम छोट्या छोट्या. आता हे प्रल्हाद महाराजांची दिव्य शिकवण आहे. आता प्रल्हाद महाराज नरसिंह भगवंताची सगळी लीला भागवताच्या 7व्या स्कंदात आहे. कुठल्या? 7व्या स्कंद. पण प्रभुपादांनी आता 7व्या स्कंदापर्यंत एखादा जीव वाचन करण्यापर्यंत येईपर्यंत त्याचा उत्साह गायब झाला किंवा त्याला शक्य झालं नाही. त्याला हे जरी वाचलं 7व्या स्कंदाचा मर्म त्याला समजेल. म्हणून प्रभुपादांनी छोटे छोटे, आणि छोटं म्हटलं हा मग एवढंच आहे का 40-50 वाचून टाकू, लोक काय पटकन वाचून टाकण्यास तयार होतील. म्हणून छोटे छोटे ग्रंथ का केलेत तर शेवटी तो मोठ्या ग्रंथापर्यंत वाचण्यास
यावा म्हणून. कारण कलियुगामध्ये लोकांची मनस्थिती अशी आहे की एक तर अध्यात्मात त्यांना रुची नाही, स्मृती आणि बुद्धी नाहीये. स्मृती नाही म्हणजे काय, स्मरणशक्ती फार कमी आहे लोकांची कलियुगामध्ये, मेमरी फार कमी आहे. लोक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मुलांना च्यवनप्राश खाऊ घालवतात स्मरणशक्ती वाढावी म्हणून. च्यवनप्राश खाऊन कुठं स्मरणशक्ती वाढत असते? च्यवनप्राश खाल्ल्यामुळे च्यवनप्राश कंपन्यांचा मात्र करोडो रुपये मुनाफा झाला. स्मरणशक्ती किती वाढली त्यांनाच माहिती. बरं, हे दिलंय कुठं माहितीये का? आयुर्वेदात दिलंय, च्यवन ऋषींनी दिलेलं आहे. निश्चितपणे वाढू शकते, पण जनरली कलियुगात स्मरणशक्ती फार कमी आहे, मती फार कमी आहे आणि आध्यात्मिक ज्ञान आकलन शक्ती कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये दुर्दैवी लोक आहेत कलियुगामध्ये आणि त्यांना व्याप एवढे वाढवून ठेवलेले की त्यांना वेळ तरी कुठं आहे. ठीक आहे, बुद्धी डोकं चालायला लागलं तरी पण वेळ कुठं आहे लोकांना? वेळ पण नाही, व्याप एवढे आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये म्हणून प्रभुपादांनी छोटे छोटे ग्रंथ काढले, कारण एवढे वाचल्यानंतर त्याला मर्म समजेल ऍटलिस्ट काय आपण जीवनाचं, नाही का? म्हणून आपण काय करत आहोत, प्रत्येक महिन्याला एक ग्रंथ आपण अध्याय. विकास प्रभू म्हणते प्रत्येक आठवड्याला घ्या. आठवड्यात तरी लोक वेळ काढतात का नाही काय माहित नाही, म्हणून आपण महिन्याला एक घेत आहोत. ठीक आहे. आता हे पहा, याच्यात या ग्रंथात 5 फक्त टॉपिक दिलेत प्रभुपादांनी, 5 अध्याय. तर हे 5 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. किती? 58 पानाचा ग्रंथ आहे. तर हा महिन्यामध्ये वाचून होईल का नाही? होईल का शरद प्रभू? होईल ना? अवघड आहे का काय? तर प्रभुपाद काय म्हणतात माहिती का, माझे ग्रंथ तुम्ही प्रत्येकानं रोज 2 तास वाचले पाहिजे. इतकं त्याच्यामध्ये घेण्यासारखं आहे. कारण हे असं नाही की एकदा तुम्ही वाचून बाजूला ठेवला झालं, असं नाही. ते प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा नवीन वाचाल तेव्हा नवीन काहीतरी गोष्ट डोक्यात येते. मी पण भगवद्गीता कित्येक वेळा वाचलेली आहे, पण आता जेव्हा पण मी कुठला पण वाचायला घेतो श्लोक, असं वाटतं अरे मी पहिल्यांदाच वाचत आहे, हे मला माहीतच नव्हतं. याचा अर्थ काय, आपली बुद्धी त्या ज्ञानाच्या खोलीला व्यापू शकत नाही. ज्ञान अगाध आहे पण आपली बुद्धी पोचत नाही. मग आपण काय केलं पाहिजे, ते जास्तीत जास्त वाचलं पाहिजे, तर ते जास्तीत जास्त आपण आत्मसात करू शकतो. म्हणून पुन्हा पुन्हा ग्रंथ, जसं पहिला स्कंद भागवताचा आहे, प्रभुपाद मला तुम्ही किमान 11 वेळा वाचा, किमान 11 वेळा वाचा. कोणी कोणी पहिला स्कंद वाचायला घेतलेला आहे? हात वर करा. माताजींनी येत नाही. आणि कोणी पहिला स्कंद? हे कोणी पण नाही. अजून पहिल्यांदाच आपण उघडला पण नाही. 11 वेळा खूप लांबची गोष्ट आहे. तर माझे गुरु महाराज जे आहेत, परमपूज्य जयपताका स्वामी गुरु महाराज, त्यांनी 108 वेळा श्री चैतन्य चरितामृत अध्ययन केलेलं आहे. 9 खंडाचं आहे ते चैतन्य चरितामृत. तर 108 वेळा त्यांनी अध्ययन केलेलं आहे, विचार करा. आणि तरी ते आता रोज अध्ययन करतायत. मग ज्यानं अजून उघडलंच नाही तो किती माग आहे अजून. येते का लक्षात? म्हणजे आपण ते पुन्हा 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 वाचन केलं तर आपली बुद्धी सतर्क राहील, सावध राहील आणि त्यातलं मर्म आपल्या लक्षात येईल. आणि त्या बुद्धी आपली डल आहे, फार डल आहे आपण बुद्धी कलियुगामध्ये, तीक्ष्ण नाहीये. त्यामुळं सतत वाचन केलं पाहिजे. म्हणून भक्तीचं मुख्य अंग आहे, हे भक्ती करायचं म्हणून वाचायचं आहे. आले का लक्षात? समजून घ्यायचं आहे. भक्ती वाचणं म्हणजे ना वेळ वाया घालवण्यात नाहीये. असं नाही की वेळ वाया घालवतोय, हे भक्ती करत आहोत आपण, वाचत आहोत म्हणजे आपण भक्ती करत आहोत. तर कुणाकुणाकडे हे ग्रंथ आहे? हा, कुणाकुणाकडे नाही? नाही तुमच्याकडं? मला आणायला सांगायचं की मी व्हॉट्सअप पाठवलं होता.
की ज्यांच्याकडे नाही त्यांना मी घेऊन येतो. काय हरकत नाही, पुढच्या वेळी घेऊन येतो. तर आज भाद्र पौर्णिमा असल्यामुळं आजपासून आपण भागवत अध्ययन चालू. हे भागवतच आहे बरं का, हे छोटे ग्रंथ आहे, भागवताचंच छोटं छोटं व्हर्जन आहे. हे झाल्यानंतर छोटे ग्रंथ आपण भगवद्गीता आणि मग भागवत चालू करणार आहोत. ठीक आहे. पहा, मी ह्याच्यापूर्वी पण अनेकदा सांगितलं होतं, पण लोकांच्या लक्षात राहत नाही. स्मरणशक्ती कमी आहे. गीता आणि भागवत मध्ये फरक आहे की भगवद्गीता 700 श्लोकांचा एक ग्रंथ आहे, एकच ग्रंथ आहे. का कुठं भगवद्गीता कोणाकडं द्या, हा दाखवा सगळ्यांना, प्रभूजी दाखवा तिथनं. हा एक ग्रंथ आहे भगवद्गीता. तरी भगवद्गीता कुणी कुणाला सांगितली? श्रीकृष्णाने. कुठं सांगितली? कुरुक्षेत्र. ह्याला भगवद्गीता आपला हिंदू धर्म ग्रंथ म्हणतात, हिंदू धर्मग्रंथ म्हणतात किंवा सनातन धर्मग्रंथ. भागवत काय आहे? भागवत हे विस्तृत आहे, खूप 18 खंडाचं आहे. एक ग्रंथ आहेत ना, अशा दुप्पट एक एक खंड आहे आणि असे 18 खंड आहेत श्रीमद भागवत. ते श्रीमद भागवत शुकदेव गोस्वामींनी राजा परीक्षिताला कथन केलं आणि दोन्हीचा काळ सेमच आहे. गीता पण 5000 वर्षापूर्वी सांगितली. आधी गीता सांगितली, भगवान कृष्ण आपल्या धामाला निघून गेले, त्यानंतर अर्जुनाचा नातू परीक्षित महाराज गादीवर बसला, परीक्षिताच्या राज्यामध्ये कलिकाळाने प्रवेश केला आणि मग परीक्षितांना शाप मिळाला शृंगी ऋषीकडून. मग ते गेले गंगेच्या काठावर आणि आजच्या दिवशी शुकदेव गोस्वामींनी त्यांना भागवत कथन केलं, ते म्हणजे श्रीमद भागवत. येते लक्ष? तर श्रीमद भागवत हे भगवान श्रीकृष्ण त्यांचे अवतार आणि त्यांच्या महान भागवत भक्तांच्या कथा आहेत. जसं परीक्षित महाराज स्वतःच एक महाभागवत भक्त आहेत. मग त्याच्यामध्ये भागवताच्या ग्रंथाची उत्पत्ती, भगवान कृष्णांचं गुणगान, परमसत्य म्हणजे काय, परीक्षित महाराज प्रश्न विचारतात, त्याचे उत्तर शुकदेव गोस्वामी देतात. मग नारद मुनींची कथा येते, व्यासदेव का नाराज होते, व्यासदेवांनी सगळं शास्त्राची रचना केली पण त्यांना समाधानच वाटलं नाही, समाधानी नव्हते, बद्रिकाश्रम मध्ये होते. आणि मग नारद मुनी तिथं गेले. नारद मुनी म्हणाले की सगळं तुम्ही भारंभार लिहिलेलं आहे शास्त्र, पण भगवंतांचं चरित्राचं गुणगान करणारे, कथा करणारं असं चरित्र लिहिलं नाही. म्हणजे काय, जोपर्यंत भक्ती करत नाही तोपर्यंत समाधान मिळत नाही. व्यासदेवांनी ज्या वेळेला भागवताची रचना केली मग ते संतुष्ट झाले. मग नारद मुनींची कथा येते, ते कसे बाण भक्त झाले है ना. नारद मुनी कोण आहेत? महाभागवत भक्त आहेत. भागवत चरित्र आहेत, त्यात भक्तांची चरित्र आहेत प्लस अवतारांच्या कथा आहेत. मग त्याच्यानंतर द्रोणपुत्राला शाप, द्रोणपुत्राला दंड कसा दिला अश्वत्थाम्याला, नाही का. मग भगवान श्रीकृष्णांचं द्वारकेत आगमन, कुंती महाराणीच्या प्रार्थना, भीष्मांच्या प्रार्थना, परीक्षित महाराजांची कथा. मग दुसऱ्या स्कंदात ब्रह्मदेवांना कशा प्रकारे भगवान विष्णूंनी दर्शन दिल्याने सृष्टीची उत्पत्ती करायला सांगितले. मग तिसऱ्या स्कंदामध्ये कपिल मुनी आपले माता देवतीला संदेश देतात आणि वराह अवतार संपूर्ण वर्णन आहे. हिरण्याक्षचा मृत्यू आणि स्वयंभुव मनू त्यांची वंशावळ खूप विस्तृत आहे भागवत. खूप विस्तृत आहे. माझं पण पूर्ण नाही झालेलं बरं का अजून. भागवताचे 12 स्कंद मी पण पूर्ण वाचलेले नाहीत, अजून मी वाचनात आहे. मग 4थ्या स्कंदामध्ये दक्ष आणि सती, भगवान शंकर यांची कथा, दक्षाला शाप मिळतो, ध्रुव महाराजांची कथा, नाही का. मग उत्तानपादचरी, उत्तानपादांची वंशावळ, प्रियव्रतांची वंशावळ सगळं. मग 5व्या स्कंदामध्ये ऋषभदेवांचं चरित्र, भगवंताचे अवतार आहेत ऋषभदेव आणि भरत महाराज, ज्यांच्यामुळे या भारताला भारत नाव पडलं ते भरत महाराज. ऋषभदेवांचे 100 पुत्र होते, त्यापैकी भरत महाराज.
त्यांचं अखंड चरित्र आहे. भरत महाराज पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होते आणि ते ज्ञानी होते. योग्य वेळ आल्यावर निवृत्त झाले, वानप्रस्थ घेतला, अरण्यात गेले, भक्ती करायला लागले, साक्षात्कार प्राप्त केला, भाव भक्ती प्राप्त केली. पण झालं असं की हरणाचं पिलू मरत होतं. हरणाच्या पिलाला जीवदान दिलं, आश्रमात घेऊन आले, झालं त्यालाच आसक्ती झाली. म्हणजे किती संसार डेंजर आहे. संसार सोडून तिथं गेले, इथली आसक्ती नको म्हणून. आणि आसक्ती कुठे झाली? हरिणाच्या पिलाप्रती. पुढचा जन्म हरिणाचा घ्यावा लागला आणि मरते समय हरिणाचं चिंतन झालं. हे सगळं दिलेलं आहे विस्तारानं. म्हणजे डेंजर किती आहे माया जगत. तुम्ही जर चिंतन तुमचं बिघडलं ना, भगवत चिंतन नाही झालं, दुसरीकडे चिंतन मरते समय त्यात मृत्यू आला, तर तेच योनी प्राप्त होते. आणि मग ते हरणाचं पण भक्तीचं सामर्थ्य पहा. हरणाच्या जन्मात सुद्धा त्यांनी भक्ती केली, कारण ते ज्ञान नष्ट होत नाही. ते भागवत जे अध्ययन केलं होतं त्यांनी, ते नष्ट नाही झालं. त्यांनी सगळ्या हरणांचा कळप सोडून पुन्हा जिथं ते तपस्या करत होते पूर्वाश्रमी आश्रमात, तिथं येऊन राहायला लागले. हरणाचा जन्म झाला, पुन्हा जड भरताचा जन्म मिळाला. जड भरताच्या जन्मात त्यांनी रौगण राजाला उपदेश केले. फार सुंदर उपदेश आहे ते, भवाटवी वर्णन. हे संसार किती खतरनाक आहे त्याचं विस्तृत वर्णन केले, भवाटवी वर्णन. तर अशा आणि मग नरक, 27 प्रकारचे नरक आहेत. लोक म्हणतात काय असते नरकामध्ये? अरे वाचा भागवतमध्ये. भागवतमध्ये इतकं वर्णन आहे विस्तृत की नरक लोकांचं ही पृथ्वीपासून अंतर किती आहे ते पण दिलेलं आहे, किती योजन, आणि कसा जातो आत्मा मेल्यानंतर, आणि तिथं कुठल्या पापकर्माची कुठल्या नरकात शिक्षा आहे, काय शिक्षा आहे, सगळं विस्तृत. जसं भारताच्या दंडविधान कलम आहे ना, वेगळ्या IPS धाराक, IPC धाराक, जसं साधा चोरी केली तर 6 महिने कैद, खून केला तर, दरोडा टाकला तर, असे आहे ना, तसे प्रकृतीचे नियम आहेत ते. म्हणून प्रभुपादांनी प्रकृतीचे नियम पुस्तक लिहिलेलं आहे छोटं. प्रकृतीच्या नियमांना हलक्यात घेऊ नका, कठोर आहे. इथं जे कराल ते फेडावं लागणार आहे पुन्हा. हलक्यात घेऊ नका, असं कठोर आहेत म्हणतात प्रकृतीचे. 6व्या स्कंदामध्ये अजामिळ कथा येते आणि चित्रकेतू महाराजांची कथा, दधीची ऋषींची कथा आणि वृत्रासुर कथा. वृत्रासुर असुर योनीत असून कसा महान भक्ती केली, सळी कथा आहे. 7व्या स्कंदात प्रल्हाद चरित्र, नरसिंह भगवंताचं. 8वा गजेंद्र मोक्ष, समुद्र मंथन. हे चंद्रग्रहण म्हणजे सूर्यग्रहण म्हणजे काय आहे, हे 8वा स्कंद वाचा, सगळं कळेल. राहू आणि केतू हे बसले होते सूर्य आणि चंद्राच्या मध्ये, आणि त्यांनी मोहिनी अवतार जो भगवान विष्णूंचे, त्यांना सांगितलं ह्यांना अमृत पाजू नका, हे राक्षस आहेत. पण तोपर्यंत त्यांनी पिलं होतं घोट, आणि पिलं ते घशामध्येच अडकलं. तोपर्यंत भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्यांचा गळा छेदला. मग ते गळा छेदला, पण गळ्यापर्यंत अमृत गेल्यामुळे ते गळा जिवंत राहिला, म्हणजे डोकं जिवंत राहिलं, धड पडलं. म्हणून काय आहे, राहू आणि केतूना धड नाहीये, फक्त डोके. आणि यांना राग का आला? हे सूर्यचंद्रांचा राग आला, म्हणून ते काय गिळतात येऊन त्यांना, आणि ते गिळतात, पण ते धड नसल्यामुळे ते घशातनं खाली येतात. तेवढ्या काळाला काय म्हणतात? ग्रहण म्हणतात. चंद्राला गिळतं तेव्हा चंद्रग्रहण, सूर्याला गिळतं तेव्हा. तर हे हा आहे, ते पुराणामध्ये वर्णन आहे. राहू केतूच्या रक्तापासून कांदा लसणाची निर्मिती झाली, म्हणून कांदा लसूण खाऊ नये, अशी पण पुराणात कथा आहे. तो भाग वेगळा आहे. पण राहू केतू हे मायावी ग्रह आहेत. काय आहेत? तर हे मायावी ग्रह ज्या वेळेला पत्रिकेत असतात तेव्हा माणसाची मती भ्रमित होते. हे खरे आहे सगळं. ज्योतिषशास्त्र एक फार वेगळंच शास्त्र आहे ते. तर हे ग्रह जे आहेत मायावी ग्रह आहेत, राहू आणि केतू. तर अशा प्रकारे समुद्र मंथन लीला 8व्या 9व्या स्कंदामध्ये रामचंद्र कथा आहेत, आणि दुर्वास मुनी आणि अंबरीश महाराजांची कथा. आणि 10वा स्कंद काय आहे? 10वा स्कंद काय आहे? पूर्णपणे
भगवान श्रीकृष्णस्तु भगवान स्वयं. सगळ्यात मोठा धावास्कंद, 4 खंड आहेत त्याच्यावर, 90 अध्याय आहेत एकूण. भगवान कृष्णाच्या अवतरणापासून ते द्वारकेच्या सर्व लीलापर्यंत पूर्ण श्रीकृष्णाला धावास्कंद आहे. 11व्या स्कंदात उपदेश आहेत. भगवान कृष्णाने उद्धवाला जे उपदेश केले. 12व्या स्कंदामध्ये, 12वा छोटा आहे, 12व्या स्कंदामध्ये कलिकाळाचं सगळं वर्णन, कलियुगामध्ये राजे कसे होतील, कसे लोक त्रस्त होतील, कलियुगामध्ये कशा प्रकारे अन्नधान्याचा आणि इतर गोष्टींचा तुटवडा निर्माण होईल, किती पाप कर्म करतील लोक, हे सगळं वर्णन आहे. आणि या कलिकालाचे जसं भयावह परिणाम आहे तसं सर्वोत्तम उपाय सुद्धा दिलेला आहे. कलैर दोष निदे राजन अस्ति एको महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम रजेत. कलियुग जरी दोषानं भरलेलं असलं तर या कलियुगामध्ये एक महान गुण ठेवलेला आहे. जो कृष्णांचं कीर्तन करेल तो या कलीच्या दोषापासनं मुक्त राहील. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. समजला? कुणी विचारला होता प्रश्न? गीता भागवत मधला फरक समजला का? काय हरकत नाही, पुन्हा पुन्हा आपण ऐकलं पाहिजे. भगवद्गीता आणि भागवत मध्ये फरक आहे. भगवद्गीता हे तत्वज्ञान आहे फक्त, त्याच विस्तृत कसं आहे की भक्ती करावी, सर्व धर्मान परित्यज्य, सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करून भगवंतांना शरण जावं हे सांगितलेलं आहे भगवंतांनी. पण प्रत्यक्ष जर आपल्या पुढे कोणी आचरण करून दाखवलं तर आपल्याला प्रेरणा मिळते. म्हणून भागवत इतक्या विस्ताराने का आहे तर पूर्वीच्या काळी महान विभूतींनी कशा प्रकारे भक्ती केली ते तुम्ही पहा. कुंती महाराणींनी कशी भक्ती केली, पांडवांनी कशी भक्ती केली, परीक्षित राजांनी कशी भक्ती केली, अजामिळाने कशी भक्ती केली, पापी असून सुद्धा उद्धार कसा झाला नामाद्वारे, भरत महाराजांनी कशी केली, पृथु महाराजांनी कशी केली. तर हे महान भक्तांचे चरित्र अभ्यास केल्यामुळं आपला विश्वास वाढतो. काय वाढतो? नाही, गीतेत ते सांगितले ते खरं आहे. वैकुंठाला अजामिळ कुठे गेला? वैकुंठाला गेला. शेवटच्या क्षणी नारायण नाम घेऊन वैकुंठाला गेला. माणसाचा काय वाढतो? विश्वास वाढतो. नामावरती विश्वास वाढतो. म्हणून भागवत विस्तृत दिलेलं आहे. आणि आता कृष्णाने गीतेमध्ये सार दिलेलं आहे. मन मना भो मदभक्तो, सतत माझं चिंतन कर, नामस्मरण कर. पण नुसतं सांगून कलियुगातले लोक करत नाहीत. पण त्यांना कोणीतरी मागं केलंय आणि त्याचा उद्धार झालाय असं एक प्रशस्ती पत्र पाहिजे. म्हणून ते भागवत लिहिलेलं आहे एवढं विस्तृतपणे. आलं का लक्षात? तर हे भागवत व्यासदेवांनी भागवतामध्ये ज्या लीला लिहिलेल्या आहेत त्यामध्ये हे घडायच्या आधी लिहिलंय तर घडल्याच्या नंतर लिहिलंय? घडल्याच्या नंतर लिहिलेलं आहे. हे काय केलं, शुकदेव गोस्वामींनी कथा केली, त्यानंतर व्यासदेवांनी लिहिलेलं आहे. ऍक्च्युली हे कसं झालंय, सुरुवात भागवतमची शुकदेव गोस्वामींपासून डायरेक्ट नाही, सूत गोस्वामी आणि शौनकादी ऋषी यांच्यातला संवाद आहे. भागवतमध्ये कसं आहे, संवादात संवाद असा आहे. म्हणजे आता मी आणि हे अक्षय प्रभू, आता आम्ही दोघं कथा करतोय समजा, मग मी कुणाचा रेफरन्स देतोय तरी सतीश प्रभू आणि कोणतर कथा त्यांच्यात अशी झाली ती मी कथा ह्याला करत आहे. आणि ते कोणाचे, ते आणि कोणी नगरमध्ये कथा केली त्यांच्यातला संदर्भ ते देत आहे. म्हणजे परंपरेतनं चालत आलेलं आहे. हे तर मनानं कोणी सांगत नाहीये. जसं सूत गोस्वामी नैमिषारण्यात बसलेले आहेत. आणि नैमिषारण्यात का बसले आहेत? कारण कलियुगाची आता सुरुवात झालेली आहे आणि कलियुगाचे भयावह परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी यज्ञ आरंभ केला. पण ते यज्ञ ते इतका वर्ष यज्ञ केले पण काही फरकच पडत नव्हता. आणि पुढं हजारो ऋषीमुनी बसले होते, 80,000 ऋषी बसले होते. शौनकादी त्यांच्या शौनक ऋषी मुख्य होते. तर या ऋषींना ते कथा, मग या ऋषींनी त्यांना गादीवर बसवलं. सूत गोस्वामी ते महान वैष्णव होते, त्यांना असं व्यासस्थानावर बसवलं आणि म्हणाले की आता तुम्ही हे यज्ञ बिज्ञ सगळे बंद करू, आता त्याचा काही उपयोग नाही. यज्ञ करू नये ना, स्वाहा स्वाहा करून काही कलियुगाचे परिणाम काही कमी होत नाही.
तर तुम्ही काय करा, तुम्ही भागवत कथा. मग त्यांनी भागवत कथा सांगायला चालू केली. कोणी? सूत गोस्वामीनी. सूत गोस्वामीनी त्या ऋषींना नैमिषारण्यातल्या कुणाची कथा सांगितली? जी शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितली. आलं का लक्षात? असं आहे ते, अशी सुरुवात आहे. मग शुकदेव गोस्वामी सुद्धा मध्ये मध्ये भूतकाळात घडलेले संवाद, मग नारद मुनींनी व्यासदेवांच्यात काय संवाद झाला ते सांगतायत त्याच्यामध्ये. विदुर आणि मैत्रेय मुनी त्यांच्यात काय संवाद झाला ते सांगत आहे. म्हणजे त्यांनी पण भूतकाळातल्या सगळ्या संवाद दिलेले आहेत त्यात. कारण का, एक भक्त दुसऱ्या भक्ताने सांगितलेलेच कथा करतो. अन्यथा जर मी मनानं काहीतरी करत असेल तर ती भागवत कथा नव्हे. म्हणून भागवत कथा ऐकताना फार सावध, परंपरेत ऐकण्याला महत्व का दिलेलं आहे. कोणी पण उठून आपलं हबप लावायचं आणि कीर्तन चालू करायचं नाही. परंपरा काय आहे? गुरु शिष्य परंपरेत श्रवण केलं पाहिजे. अन्यथा ते काही भक्त लोकांचं हृदय परिवर्तन नाही होत. किती तुम्ही ऐका कीर्तन, लोक नामजप का करत नाहीत कलियुगामध्ये? का ते नियम पालन करत नाहीत? का त्यांची श्रद्धा वाढत नाही भागवतावर? कारण भागवत कथेच्या नावाखाली दुसरंच काहीतरी पापड पसरा. मग ती भागवत कथा नाही होऊ शकत. भागवत कथा म्हणजे भगवान कृष्ण त्यांच्या भक्तांची जी ऍक्च्युअली दिलेली चरित्र आहे. आणि सिद्धांत काय आहे? भक्ती हा सिद्धांत आहे, बाकीचा फापट पसारा नाही त्याच्यामध्ये. ते जर सांगत असेल तर ती भागवत कथा नाहीये, ते दुसरंच काहीतरी आहे. लोकांचं मनोरंजन करण्याचा उद्देश आहे. आले का लक्षात? जे शुकदेव गोस्वामींची वडील वेदव्यास, तुम्ही सांगितलं भगवान श्रीकृष्णाचं नाव आहे. राजा परीक्षितांनी वेदव्यास सांगून भागवत कथा श्रवण करायचं. त्यांनी शुकदेव गोस्वामी तसं नसते ते. काय आहे, शुकदेव गोस्वामी कोण आहेत? कुणाचे पुत्र आहेत? व्यासदेवांचेच पुत्र आहेत. शुकदेव गोस्वामींनी कुणाकडनं ग्रहण केले की? व्यासदेवांकडनं. एकच झालं ना अर्थ. व्यासदेव हे त्यांची पत्नीच्या गर्भात 16 वर्ष राहिले, ते बाहेरच यायला तयार नाही. ते म्हणले मी नाही बाहेर येते, माया मला पकडेल, मला मायेत यायचं नाही म्हणले. त्यांनी वचन दिले व्यासदेवानी की तो बाहेर आल्यानंतर मी वचन देतो ती त्रिगुणमयी माया तुला स्पर्श करणार नाही. मग ते बाहेर आले. बाहेर आलो तर डायरेक्ट 16 वर्षाचा युवकच झाला तो. असं लहान लेकरू नाही, नवजात 16 वर्षाचा. आणि तो बापाचं तोंड पण न पाहता चालायला लागला. अरे पुत्रा थांब, पुत्रा थांब, मला तुझं तोंड तरी बघू दे. नाही म्हणले, ते घेऊन गेले मला. माता पित्याचा मोह नको म्हणले मला. वनातच निघून गेले. आणि ते कुठंही थांबायचे नाहीत ते. आणि फक्त जिथं काही घरामध्ये गोठ्यामध्ये माताजी दूध काढत असतात तिथं जायचे आणि ओंजळ पुढं करायचे. आणि ते दूध दोहनापर्यंतच तिथं थांबायचे. त्यांच्या ओंजळीत दूध पडलं की दूध प्राशन करायचे की लगेच पुढे जायचे. फक्त दूध प्राशन केलं त्यांनी, बाकी काही नव्हते. विरक्त संत. आणि ते वस्त्र पण घालायचे नाहीत, इतके विरक्त होते ते ब्रह्मस्तरावरती. आणि शुकदेव गोस्वामी कसे भक्त म्हणले, फक्त त्यांनी भगवान कृष्णाचा तो एक श्लोक, ते ब्रह्मस्तरावरती होते. ते भक्त कसे झाले तर ते अहो बकियम स्तनकालकुटम जिघांसया पाये दप्य साध्वी हा श्लोक ऐकला त्यांनी की कशा प्रकारे कृष्णासारखा इतका दयाळू कोण असू शकतो की जी पूतना त्यांना स्तनांना कालकूट नावाचं विष लावून मारण्यासाठी आली, पण त्या राक्षसीला त्यांनी आपलं गोलोक वृंदावनमध्ये धात्रीचं स्थान दिलं. अशा श्रीकृष्णांचा आश्रय सोडून या जगात अन्य कुणाचा आश्रय मी का बरे घेऊ? हा श्लोक ऐकल्यावर ते त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहील. भगवंताची भक्ती जागृत झाली आणि मग ते भक्त झाले. नुसतं एक श्लोक ऐकून भक्त झाले ते. तर शुकदेव गोस्वामी हे जे आहेत तर ते व्यासांकडून ग्रहण केल्यामुळं तितकेच ते महाभागवत भक्त आहेत. आणि भगवंताची योजनेनं ते तिथं आले होते. हे भागवत काही असंच नाही झालेलं. परीक्षित महाराज बरोबर तिथं येणं, शुकदेव गोस्वामीने तिथं येणं, ही कुणाची अरेंजमेंट असते? भगवंताची अरेंजमेंट. का तर येणाऱ्या कलियुगातल्या आपल्यासारख्या दुर्दैवी जीवात्म्यांना हे भागवत मिळावं म्हणून. आणि तर त्यांनी जर दिलं नसतं
तर आपल्याला भगवान कृष्ण, त्यांच्या लीला, त्यांचे चरित्र काही समजलंच नसतं. म्हणून लोकांच्या समज काय, हे भागवत किती सालापूर्वीचं आहे, भागवतातल्या कथा लाखो वर्षापूर्वीच आहे. तर ध्रुव महाराजांची कथा सत्ययुगातली आहे. सत्ययुग होऊन 20 लाख पेक्षा जास्त वर्ष झाली. प्रल्हाद आणि नरसिंह कथा सत्ययुगातली आहे. मग मला सांगा, माणसाला 500 वर्षापूर्वीचा शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नाही अजून. शिवाजी महाराजांची जन्मतिथी कोणती याच्यात वाद आहे अजून. 3 वेळा शिवजयंती साजरी करतात. मग मला सांगा, लाखो वर्षापूर्वी रामायण झालं, लाखो वर्षापूर्वी नरसिंह अवतार झाला, त्याची माहिती कोण देणार? म्हणून हे जे भागवत आहे ही कृपा आहे भगवंताची. कारण तुम्ही जाणू शकत नाही भूतकाळात करोडो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी काय झालंय, कसं कळणार तुम्हाला? म्हणून ही कृपा आहे. ते श्रद्धेनं जेव्हा स्वीकाराल तेव्हा तुमच्या हृदयात भक्ती जागृत. अन्यथा तुम्ही जर म्हणाल, कोण बघितले ध्रुव महाराज होऊन गेलेत का नाही, कोण बघितले प्रल्हाद झाला का नाही, या सगळ्या काल्पनिक कथा आहेत. आपलं लोक काय म्हणतात, हे सगळं ब्राह्मणाने लिहून ठेवलेलं आहे, हे कोणी लिहिलेलं नाही. असं नाही येते. एकेका श्लोकामध्ये एवढा मतितार्थ आहे त्याच्यामध्ये. हे असंच कोण कसं काय लिहिलं? ते फार विद्वान आहेत व्यासदेव, त्यांच्यासारखा बुद्धिमान कोण जीव होऊच शकत नाही. बर, हे तुम्हाला माहिती का, आता हे लोक जे धांगडधिंगा करत आहेत, तर हे गणपतीनी हे लिहून घेतलेलं आहे. गणपतीनी हे शास्त्र लिहिलं. आता मी काल परवा ऐकलं की 10 दिवसाचा गणपती का बसवतात माहितीये का? तर गणपतीनी 10 दिवस बसले महाभारत लिहायला व्यासदेवांच्याकडून. 10 दिवस बसले, तेव्हापासून ही प्रथा चालू झाली 10 दिवस गणपती बसवायचा घर, आणि 11व्या दिवशी विसर्जन करायचं, अशी प्रथा चालू. हा, एकदंत का? हा, असेल. होय का? हा, असेल. तर पहा की अशा प्रकारे श्रीमद भागवतम मनुष्य समाजात आलेलं आहे. तर हे श्रीमद भागवत आजच्या दिवशी प्रकट झालं, भाद्र पौर्णिमेच्या दिवशी. म्हणून श्रीमद भागवता साक्षात भगवंताचा अवतार आहे शब्द रूपातला. तुम्ही जेवढं वाचन कराल तर भागवताचं मर्म सार तुम्ही आत्मसात कराल. अज्ञानी व्यक्ती जरी असला तरी श्रीमद भागवत त्याला प्रबुद्ध करेल, हृदयातनं ज्ञान प्रकाश करेल, आणि आपल्यासाठी ती फार मोठी कृपा आहे. म्हणून बरेच भक्त भागवत अध्ययन करण्यापूर्वी मंगलाचरण का म्हणतो आपण? वाचन करण्यापूर्वी सुद्धा मंगलाचरण म्हटलं पाहिजे बरं का. तुम्ही जेव्हा वाचन कराल तेव्हा ओम अज्ञान तिमिरांधस्य पासनं हरे कृष्ण मंत्रापर्यंत म्हटलं पाहिजे. का? तर तो प्रॉपर ॲटिट्यूड आहे भागवत वाचण्यासाठी. भागवत हे कृपेनं प्रकट होतं. आपल्या बुद्धीनं आपण ते ग्रहण नाही करू शकत. जेव्हा आपला नम्र भाव भगवंत पाहतील, ने हा साधक जो आहे भागवत जाणण्याचा प्रयास करत आहे, भागवत त्या व्यक्तीला आदान प्रदान करायला. एक फार सुंदर कथा आहे दक्षिण भारतात घडलेली. आता वेळ नाहीये, पुढच्या रविवारी सांगू. भागवताच्या बाबतीत आहे, वेळ नाही आता, ती खूप मोठी कथा आहे. ठीक आहे. ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की, श्रील प्रभुपाद की. फक्त धडे आहेत, 5 धडे, आणि याच्यावर आपण पुढच्या महिन्यात परीक्षा घेणार आहोत. तर सर्वांनी ध्यानपूर्वक पुन्हा पुन्हा वाचा. एकदा वाचून झाल्यावर पुन्हा वाचा पाहिजे तर. Hallelujah.